संघाला आणि 158 संघाच्या 158 संघाच्या वतीने सलामीचे फलंदाज स्ट्राइकवर आहे तो एक धडाकेबाज फलंदाज बगड आणि नॉन स्ट्राइकवर आहे तो विजय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता पण गोलंदाजीचा भार सांभाळतो तो एक अनुभवी गोलंदाज अरविंद. या गोलंदाजाकडे खूप सारा अनुभव आहे क्रिकेट सामन्याचा, क्रिकेट या खेळाचा. अरविंद गोलंदाजीचा भार सांभाळतो मात्र अरविंद जवळजवळ 18 ते 20 पावलांचा रनअप आणि मात्र स्ट्राइकवर बग्गड. बघूया आपल्या संघासाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, वारंवार 2 चेंडू निर्धाव फेकतोय. हाच आहे तो क्रिकेट मधला अनुभव आणि तो अनुभव आपल्या पणाला लावतोय आणि मैदानामध्ये आपला अनुभव दाखवतो गोलंदाजीच्या मार्फत अरविंद. उत्कृष्ट समालोचक पण आहेत हे अरविंद. खेळावरती असलेलं हे निष्ठांग असं प्रेम दिसून येते. सैतान ग्रुपच्या वतीने प्रथम गोलंदाजीचे भार सांभाळला अरविंद आणि सलग 2 चेंडू फेकले होते पण बग्गड यांच्या बॅट मधून तिसऱ्या चेंडूवरती सुंदरसा फटका होता पण तो सरळ चेंडू जातोय तो मात्र झेलबाद. दोन चेंडू निर्धाव फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारला होता बग्गड यांनी पण झेल खाली क्षेत्र आणि झेलबाद होतोय. आणि बग्गड यांची जागा घेण्यासाठी जातोय एक तो नवीन फलंदाज नितीन वांगडे द सातारा एक्सप्रेस. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही आपल्या संघाचं खातं खोललेलं नाहीये. अरविंद एक अनुभवी गोलंदाज सैतान ग्रुपच्या नितीन वांगडे यांच्यासाठी स्पेशल ऑफर. सलग 3 षटकार मारले तर महेश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अरविंद अपील मात्र फेटाळत आहेत पंच. चेंडू मात्र निर्धाव जातोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव. अजूनही आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं नाहीये 158 यंगस्टर संघाकडून. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची तयारीत होता नितीन वांगडे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 0 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. सुंदर गोलंदाजी अरविंद यांची आणि ते झेल होऊ शकला असता पण उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मानावं लागते. पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका आणि मात्र इथे संघाचा आणि वैयक्तिक आपलं खातं खोलतोय तो मात्र नितीन. वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 अशी एका गाड्याच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राइकवर सलामीला आलेला फलंदाज विजय. धावांचा डोंगर उभारायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये एकाच दुसरा तरी मोठा फटक्याची आवश्यकता. तसं मैदान पण एक छोटा आहे. अरविंद तू विजय. थोडासा कट करण्याचा प्रयत्न होता. शतक मात्र संपतंय. सुंदर गोलंदाजी केली होती अरविंद यांनी. फक्त 1 धाव दिली होती आणि 1 गडी गारद केलाय तो मात्र अरविंद यांनी सुंदर गोलंदाजी केली आहे. स्लोअर पद्धतीचे चेंडू फेकले होते पण अचूक टप्पे होते. मधीच चेंडूला वळण दिलं होतं आणि चेंडू मात्र निर्धाव फेकले होते. तर बॉलर नेम संतोष गोळे. गोलंदाजीचा भार सांभाळत होते मात्र संतोष गोळे. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरा शतक. 15-16 पावलांचं रनअप. आता मात्र स्ट्राइकर धडाकेबाज फलंदाज नितीन वांगडे.
फुल टच पद्धतीचा चेंडू होता आणि एक धाव निश्चित मिळते. एक छोटी धाव, दुसरी धाव पूर्ण होते आणि मात्र निश्चित धावची होऊ शकतो का आपण. ओव्हर थ्रो. खरी तर अपेक्षा नव्हती या सैतान ग्रुप कडून या ओव्हर थ्रोची, पण हे टोटल 4 धावा, 5 धावा, 4 धावा. ओके, चेंडू मात्र निर्धाव होता पण बायचे मात्र 4 धावा. सुंदर फटका नितीन यांच्या बॅट मधून निघालेला. एक धाव तर पूर्ण होते. अरविंदकडे चेंडू येतोय पण मात्र धावची होऊ शकले असते, पण इथे धावची संधी तर मिळाली होती पण ते संधीचं सोनं केलंय ते मात्र संतोष गोळे यांनी. धावायची तर गरज नव्हती. मिस कम्युनिकेशन मानावं लागते इथे मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजामध्ये थोडस एक्साइटमेंट असेल पण धक्का मात्र बसतोय तो 158 यंगस्टर संघाला. धावसंख्या होते ती 86 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. आता मात्र नितीन यांची जागा घेण्यासाठी जातो नवीन फलंदाज शुभम. संतोष गोळे. पुढचा चेंडू सामना करेल विजय. निश्चितच लेग साइडला स्क्वेअर चेंडू पण दोन्ही हात समांतर करतायत. या स्क्वेअर चेंडू निशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 7 2 गाड्यांच्या मोबदल्यात. संतोष गोळे. पुढचा चेंडू मारा करेल विजय. उंच असा मारला कव्हरच्या दिशेने हा फटका. निश्चितच एकदा पूर्ण चेंडू खाली अरविंद. सुंदर क्षेत्ररक्षण अरविंद यांचं. या 2 धावा. 2 धावेनिशी धावसंख्येद्वार. धावसंख्या होती ती 89. संतोष गोळे सामना करेल विजय. निर्धाव चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता विजय यांचा पण चेंडू मात्र निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र संतोष गोळे. सैतान ग्रुप या संघामध्ये अतिशय अनुभवी असे गोलंदाज फलंदाज आहेत. खूप सारा क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूंकडे. 4 चेंडू. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 89. निश्चितच आपण चेंडू स्क्वेअर चेंडू घोषित करतील पंच. दोन्ही हात समांतर करतील. थोडासा दबाव असेल संतोष गोळे यांच्यावरती निश्चितच की काही प्रयत्न असेल फसवण्याचा फलंदाजाला. दोन्ही संघ असे तुल्यबळ असे संघ आहेत. एक संघ म्हणजे 158 यंगस्टार गोपीचंद तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळतोय. अचूक टप्पा. विजय मात्र बीट होतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 2 चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर पुढचा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यशस्वी होतोय तो मात्र संतोष गोळे. आता मात्र थोडासा प्रेशर असेल विजय वरती. उंच असा मारलेला फटका निश्चित झेल होऊ शकतो का आणि झेल बाद. सलग 2 झेल पकडतोय तो मात्र एके सैतान ग्रुपच्या वतीने. सुंदर असं झेल क्षेत्ररक्षण करतोय तो मात्र एके. आणि विजय यांची जागा घेण्यासाठी जातोय तो नवीन फलंदाज अर्जुन. 158 यंगस्टरच्या बाजूने. धावसंख्या होती ती मात्र 10. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र तिसरं शतक वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं शतक. सूरज मोरे यांच्या खांद्यावरची जबाबदारी तिसऱ्या शतकाची. बॅट्समन नेम अर्जुन आणि शुभम एक नवीन फलंदाज. 2 षटकामध्ये 3 धक्के बसले होते.
सूरज मोरे. गोलंदाजीचा भार सांभाळतो सूरज मोरे. 12 चेंडू 10 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर. मोठे फटके करावे लागतील 150 यंगस्टार संघाला. सूरज मोरे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पॉइंटच्या दिशेने ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता शुभम यांचा, पण सूरज मोरे यांचा पण कौतुक करावं तेवढं कमी, कारण की या गोलंदाजाकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि खूप साऱ्या स्पर्धा खेळल्यात सूरज मोरे यांनी. त्यामुळे कोणत्या फलंदाजाला कसं रोखून ठेवायचंय हे सूरज मोरेला माहिती आहे. आणि सरक दुसरा चेंडूही निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र सूरज मोरे. कारण सैतान ग्रुप या संघाला मार्गदर्शनाची आवश्यकता नाही, कारण या संघामध्ये एक अनुभवी असे खेळाडू आहेत. अरविंद संजय असे खूप सारे आहेत, अनुभवी असे त्यांच्याकडे खेळाडू आहेत. संतोष गोळे यांसारखे. पण तिसरा चेंडू वरती मात्र पॉइंटच्या दिशेने ऑफ साईडला मारलेला हा चेंडू. एक धाव निश्चित मिळते. एका धावनीची आता धावसंख्येत वाढ होते. धावफलक मात्र पुढे सरसावतोय. एका धावेनिशी 11 असं 3 गाड्यांच्या मोबदल्यात. तिसरं शतक प्रगतीपथावरती. सूरज मोरे यांचा चौथा चेंडू सामना करेल अर्जुन यांनी मारलेला सुंदर असा फटका. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. पर धावचित करण्याच्या आधीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट शुभम यांची आणि 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 13 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे आतापर्यंत सैतान ग्रुपने सुंदर अशी गोलंदाजी केली होती या सामन्यामध्ये. अचूक निर्णय घेतलाय नाणेफेकीनंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा, की त्यांना माहिती होतं की आम्ही धावा रोखू शकतो या सामन्यामध्ये यंगस्टर संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी होतोय तो मात्र सूरज मोरे. वारंवार चेंडू निर्धाव फेकतोय आणि मात्र आता दबाव ठेवतोय तो मात्र 158 यंगस्टर संघाकडे. थोडीशी सुरुवातीला घाई गडबड झाली होती, गडी गारद झाले होते मिसकम्युनिकेशन मुळे. इथे मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल अर्जुन याला. एका धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 14 अशी आणि इथे मात्र तिसरं शतक संपतंय. चौथं शतक कोण घेऊन येते हे पाहायचं आहे सैतान ग्रुपच्या वतीने. पायल एंटरप्राइजेस ग्रुप आयोजित भव्य दिव्य अशी एक दिवसीय ओरम क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमधील हा पहिलाच आणि शेवटचा दिवस. आणि या स्पर्धेमधील 5वा सामना रंगतोय तो सैतान ग्रुप वर्सेस 158 यंगस्टर संघ. सुंदर अशी स्पर्धा. या स्पर्धेचं पर्व दुसरं. ही स्पर्धा सक्सेसफुल करण्यासाठी बरेच लोकांचे हातभार लागलेत. अर्जुन यांच्या बॅटमधून निघाला सुंदर असा कव्हरच्या दिशेने फटका, पण संतोष गोले यांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे मानावं लागतंय. संतोष गोले आपले एफर्ट्स इथे दाखवतात मैदानामध्ये, आपला अनुभव दाखवतायत. अर्जुन तुषार यांचा पहिला चेंडू. गोलंदाजीचा भार सांभाळत तुषार यांनी शेवटचं शतक. अर्जुन सामना करेल. हा निश्चितच स्क्वेअर चेंडू असेल. पंच दोन्ही हात समांतर करतायत. तुषार यांचा काहीतरी प्रयत्न असेल फलंदाजाला फसवण्यासाठी, कारण क्षेत्ररक्षण पण त्याच पद्धतीने लावलंय, सजवून घेतलंय तुषार यांनी. पुन्हा एकदा स्ट्राईकवर अर्जुनकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत 158 यंगस्टर संघाकडून, की मोठा फटका एका दुसरा येईल त्याच्या बॅटमधून. प्रयत्न तर करतोय अर्जुन, पण निश्चितच हा धावचित. यष्टीरक्षक सूरज मोरे आपले काम पूर्ण करतोय.
आणि यंगस्टार संघाला बसलेला हा चौथा धक्का अर्जुनच्या स्वरूपात. थोडस डबल माइंडिंग मध्ये त्यांचं माइंड होतं अर्जुन यांचं की एक चोरटी धाव घ्यावी, पण सूरज मोरे यष्टीरक्षक करत असताना आपले काम पूर्ण करतो यष्टीरक्षकाचं. प्रावेलिन मध्ये परततोय तो अर्जुनला सूरज मोरे. सूरज अर्जुन यांची जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र सूरज नवीन फलंदाज. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होते ती 16 अशी, माफ करा 17. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. तुषार सुंदर फटका, निश्चित झेल होऊ शकतं का? पण 4 धावा. निश्चितच झेल साठी प्रयत्न केला असता तर झेल होऊ शकली असती अरविंद यांना, पण चौकार अडवण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र उसळी घेतोय आणि जातोय सीमारेषेच्या पार. सूरज 4 धावेनिशी सूरज यांच्या बॅटमधून निघालेला चौकार आणि हा निर्धाव चेंडू यॉर्कर पद्धतीचा सूरजला मात्र बीट करतोय. 4 धावेनिशी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती 21 अशी. शेवटचा चेंडू ना, बॉल शेवटचा. तुषार यांचा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर होता, प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय सूरज यांचा. धावसंख्या 21, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे एका चौकारानंतर 2 चेंडू निर्धाव, म्हणजे 3 चेंडू मध्ये 4 धावा काढतोय तो मात्र सूरज. म्हणजे एवढी मोठी खेळी नसेल सूरज यांची. शेवटच्या चेंडूवरती काय मोठा फटका मारेल का? आणि हा धावचीत पुन्हा एकदा सूरज मोरे आपलं काय पूर्ण करतोय आणि पुन्हा एकदा धक्का एक लागतोय. एकवीस धावा धावफलकावर लागलेत. 22 धावांचं आव्हान ठेवलंय ते सैतान ग्रुप समोर. म्हणजे 24 चेंडू 22 धावा. आव्हान तसं काही मोठं नाहीये आणि फलंदाजीची लाईनअप पण सैतान ग्रुप संघाकडे आहे. आणि यानंतर होणारा सामना स्टार 11 वर्सेस रॉयल 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की टॉस द बॉस या स्टेजवरती यायचं आहे नाणेफेकीसाठी. दोन्ही संघ लाईनअप मध्ये मैदानामध्ये जाताना आणि येताना. 158 यंगस्टार संघ आणि सैतान ग्रुप संघ. स्टार 11 संघ आणि रॉयल 11 संघ दोन्ही संघांना विनंती आहे की टॉस साठी, टॉस द बॉस, टॉस का बॉस या स्टेजवर यायचं आहे. टॉस साठी कृपया सहकार्य करा. 24 चेंडू 22 धावा. चालू असलेला सामना सैतान ग्रुप वर्सेस यंगस्टार 158 यंगस्टार संघ. स्टार 11 वर्सेस रॉयल 11 संघ. लवकरात लवकर दोन्ही संघाचे कर्णधार आणि या पहिल्या फेरीमध्ये जो जे संघ विजयी झालेत त्या संघामधील जो सामनावीर ठरलाय खेळाडू त्या खेळाडूने दुसऱ्या फेरीमध्ये जे सामनावीरचं टी शर्ट दिलंय ते परिधान करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे. हे विजयी झालेल्या संघाने याची नोंद घ्यायची आहे. आणि 158 यंगस्टार कडे तसे गोलंदाज पण आहेत की हा सामना विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी.
बघायचं आहे सैतान ग्रुपच्या बाजूने कोणते फलंदाज येत आहेत सलामीला. आता मात्र इथे पुढच्या सामन्याचा स्टार 11 आणि रॉयल 11 मध्ये नाणेफेकी होते राधे यांच्याकडून आणि नाणेफेकीचा कॉल कोणाच्या बाजूने जातोय बघायचा आहे. रॉयल 11च्या बाजूने नाणेफेकीचा कॉल जातोय. आणि आपला निर्णय कळवायचा आहे रॉयल 11 संघाने. आणि ह्या सामन्याच्या शेवटच्या षटकाच्या आधी रॉयल 11 संघ आणि स्टार 11 संघ दोन्ही संघाने खेळाडू कक्षाच्या बाजूला येऊन उभं राहायचं आहे. कृपया सहकार्य करायचं आहे. आता मात्र सैतान ग्रुपच्या वतीने सलामीला गेलेले फलंदाज बागेश आणि प्रितेश. रितेश स्ट्राईकवर खेळतो रितेश आणि नॉन स्ट्राईकवर खेळतो बागेश आणि बॉलर नेम श्याम. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो मात्र श्याम. एलिगन प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने 4 गडी गारद केले होते आपल्या वैयक्तिक षटकामध्ये. तोच गोलंदाज आता पायल एंटरप्राइजेस ग्रुप या स्पर्धेमध्ये आपल्या यंग स्टार संघाकडून प्रथम गोलंदाजीचा भार सांभाळतोय. 24 चेंडू 22 धावा. हे मोठं आव्हान नाहीये. पण तेवढंच ते नॉर्मलही नाहीये. आता मात्र सामना सुरू होतोय. श्याम यांचा पहिला चेंडू रितेश यांच्यासाठी. शॉर्ट लाईन पद्धतीचा चेंडू होता पण निश्चितच स्क्वेअर चेंडू. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू श्याम यांचा. आणि मात्र इथं संघाचं खातं खोलतोय स्क्वेअर चेंडू निशी 1 धाव. आणि रॉयल 11 संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. श्याम 18 ते 20 पावलांचं रनअप श्याम यांचं. स्ट्राईकवर रितेश. बघूया रितेश यांच्या बॅटमधून आलेला पहिला सुंदरसा फटका. बगड यांचं सुंदर क्षेत्ररक्षण तर नक्कीच होतं पण थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण. या 2 धावा. या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 3 अशी. श्याम यांचा पुढचा चेंडू रितेश यांच्यासाठी. एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-0 गाड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू आपटण्याचा प्रयत्न होता पण ज्या ज्यावेळी चेंडू आपटतात त्यावेळी चेंडू हा स्क्वेअर चेंडू जातोय. पंच दोन्ही आज समांतर करतात. स्क्वेअर चेंडूचा इशारा. आतापर्यंत 2 चेंडू स्क्वेअर फेकले होते. धावसंख्या होती 4 अशी. एका चेंडूच्या समाप्तीनंतर म्हणजे एका चेंडूमध्ये चौकार आल्यासारखा समांतर. आणि हा स्क्वेअर चेंडू पंच दोन्ही आज समांतर करतायत. सलग 2 चेंडू स्क्वेअर फेकतोय तो मात्र श्याम. थोडंसं बर्डन असेल प्रेशर असेल त्या गोलंदाजावरती. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असेल. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. चेंडू मात्र वारंवार आपटण्याचा प्रयत्न करतोय तो. थोडंसं प्रेशर असेल श्याम वरती त्याच्यामुळे तो वारंवार स्क्वेअर चेंडू फेकत असेल. उंच असा मारलेला फटका निश्चित झेल होऊ शकतो का? झेल हा निश्चित होऊ शकला असता जर तो क्षेत्ररक्षक पहिलाच धावत आला असता तर. पण थोडीशी आशा कुठेतरी सोडलेली दिसते 158 यंगस्टर संघाने. आणि त्या आशेचं कारण असेल तर वारंवार स्क्वेअर चेंडू फेकणारा गोलंदाज श्याम यांचा पुढचा चेंडू. हा मात्र निर्धाव चेंडू.
आणि मात्र इथे कट स्वरूपात क्षेत्ररक्षक मात्र झेल पकडतोय आणि गडी मात्र बाद होतोय. तो मात्र नितेश यष्टीरक्षक गोपीचंद तोडकर आपलं काम पूर्ण करतायत. धाव संख्या होती ती 8 अशी. म्हणजे गोलंदाजी तर चांगली केली होती. जर स्वेअर चेंडू जर फेकले नसते तर. एक गडी तर गारद झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 8 अशी. चार स्वेअर चेंडू फेकले होते श्याम यांनी. बॅट्समन नेम सूरज मोरे. नवीन फलंदाज सूरज. रितेश यांची जागा घेण्यासाठी जातोय तो मात्र नवीन फलंदाज सूरज. बघूया श्याम यांच्या चेंडूवरती काय फटकेबाजी करेल सूरज. स्वेअर चेंडू ऑफ साइडला. स्वेअर चेंडू फेकून झाल्यानंतर लेग साइडला परत स्वेअर चेंडूचा मारा श्याम यांचा. शतक संपेल का आज तरी हे पाहावं लागेल. अजून 3 षटक बाकी आहेत. धावसंख्या पुढे सरसावते. व्यवस्थित मारण्याचा प्रयत्न तर नक्कीच होता सूरज मोरे यांचा. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9 अशी. थोडस दबावात असेल यंगस्टर संघ. थोडस कचा क्षेत्ररक्षण बकड यांच्याकडून आणि जवळजवळ 3 धावा तर नक्कीच मिळवतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट सूरज मोरे आणि बागेश यांची. धावसंख्या होती ती 12 अशी. सुंदर चेंडू होता. पायावर आदळला होता चेंडू. क्षेत्ररक्षक अर्जुन सुंदरशी फेकी करतोय यष्टीरक्षकाकडे गोपीचंद तोडकर यांच्याकडे. तेरा धावा. 22 धावा. 6 ते 7 धावांचं जर शतक फेकलं असतं तर हा सामना चुरशीचा झाला असता. पण अजूनही सामना संपलेला नाही कारण की मी अजून जिंकलो नाही असं दोन्ही संघांचं मत असेल. अजूनही अशा अपेक्षा असेल दोन्ही संघांकडे की हा सामना कोणत्या बाजूने झुकेल. आता मात्र नवीन गोलंदाज एक डावकुरा हाताचा गोलंदाज बग्गड. उंच मारलेला फटका निश्चित झेल होऊ शकतो का. झेल खाली विजय. झेल मात्र सुटतोय आणि या 4 धावा. झेल तर सोडलायच पण चेंडू पण सरळ जातोय 4 धावेनिशी. यामध्ये गोलंदाज तरी काय करेल. साधा सिंपल झेल होता. बकड यांचा पुढचा चेंडू बागेश यांच्यासाठी. हा पुन्हा एकदा उंच मारलेला फटका निश्चितच 4 धावेसाठी. या 4 धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 22 धावा. सामना मात्र इथे विजयी होतोय. बावीस सामना विन होतोय. 1 मिनिट. सामना विन होतोय तो सैतान ग्रुप संघ. 22 धावांचं आव्हान होतं.